अमृतमधुर संपूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. श्लोक क्रमांक 1 ते 2. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, संन्यास व त्याग याची तत्व वेगवेगळे जाणण्याची मी इच्छा करतो. श्रीकृष्ण म्हणाले, पंडित लोक काम्य कर्माचा त्याग हाच संन्यास समजतात आणि कित्येक विचारी पुरुष सर्व कर्माचा फळांचा त्याग करणे याला त्याग म्हणतात. वेली सर्वांगाने फळाफुलांनी बहरते. आंब्याचे झाड पल्लव मोहोर व आंबे यांच्या योगाने मोहरून येते, पण वसंत ऋतू यापैकी कशालाही हात न लावता सर्वांना सोडून पुढे जातो. त्याचप्रमाणे कर्माची शास्त्र मर्यादा न ओलांडता नित्य नैमित्तिक कर्म करण्याकडे चित्त द्यावे. नंतर मात्र त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळाचा त्याग करावा. या कर्मफल त्यागाला त्याग असे म्हणतात. मुळातच कार्य टाकणे याला संन्यास म्हणतात. अर्जुना, त्यागाला योग्य नाही त्याचा त्याग करू नये व त्यागाला योग्य आहे याचा विचार करू नये. श्लोक क्रमांक 3 ते 6. ओवी क्रमांक 135 ते 177. कित्येक विद्वान म्हणतात की कर्म सर्वच दोषयुक्त आहे, म्हणून ते त्यागाने योग्य आहे. आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि तपरूपी कर्म त्यागाने योग्य नाही. हे अर्जुना, त्या त्यागाच्या विषयात माझा निर्णय ऐक. त्याग सात्विक, राजस व तामस असा 3 प्रकारचा सांगितला आहे. अर्जुना, यज्ञ दान तप ही कर्मे आहेत, ती अवश्य केली पाहिजेत. प्रवासी मनुष्याने जसे चालणे सोडून नये किंवा नाव पलीकडच्या तीराला न पोहोचवता टाकू नये, त्याचप्रमाणे पूर्ण आत्मज्ञान होईपर्यंत यज्ञ तप कर्मे टाकू नयेत. श्रद्धेने तत्परतेने कर्म केले तर ते रजोगुण तमोगुण यांचा नाश करून सत्वशुद्धीचे धाम दाखवते. चित्तशुद्धीची अपेक्षा करणाऱ्याला कर्मे ही तीर्थाप्रमाणेच पावन करणारी आहेत. तीर्थाने देहावरील मळ धुतला जातो, पण सत्कर्माने अंतःकरणातील मळ धुतला जातो. कर्मानेच कर्मबंधनापासून सुटका केली पाहिजे. अर्जुना, अहंकाराने कर्तृत्व अंगावर न घेता यथायोग्य कर्म करावीत. कर्माच्या फळाकडे मन लावू नये. कर्माला सुरुवात करण्याच्या आधीच त्याच्या फळाविषयी आशा नष्ट करावी. फळाची आसक्ती टाकून आणि कर्तृत्व अहंकार सोडून कर्मे करावीत, हाच माझा संदेश आहे. श्लोक क्रमांक 7 ते 9. ओवी क्रमांक 178 ते 211. अर्जुना, नित्यकर्माचा त्याग करणे योग्य नाही. अज्ञानाने केलेले नित्यकर्माचा त्याग तो तामस म्हटला जातो. डोके दुखते म्हणून रागाने डोकेच जसे तोडून टाकावे, त्याप्रमाणे सर्वच कर्माने बंधन प्राप्त होते, म्हणून कर्मच टाकणे योग्य नाही. जो पुरुष कर्म दुःखरूप आहे अशा समजुतीने आणि शारीरिक कष्टाच्या भयाने कर्माचा त्याग करतो, तो राजस त्याग होय. राजस त्याग करूनही त्यागाचे फळ लाभत नाही, मोक्षाची प्राप्ती होत नाही. हे अर्जुना, करणे कर्तव्य आहे असे समजून जे शास्त्रविधाने नियत केलेले कर्तव्य कर्म आसक्ती व फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग होय. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचा गंज व काळेपणा हे दोन्ही जसे जातात, तसे सात्विक त्यागाने रज आणि तम हे दोन्ही नष्ट होतात. श्लोक क्रमांक 10. ओवी क्रमांक 212 ते 217. आत्मज्ञानाच्या दृष्टीने सर्व कर्मे शुद्ध होऊन जातात, म्हणून तो शुभ कर्मापासून होणाऱ्या सुखाने हर्षित होऊ नये आणि अशुभ कर्मापासून होणाऱ्या दुःखाने विषण्ण होऊ नये. जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नाविषयी जसा भ्रम नसतो, त्याप्रमाणे या शुभाशुभ कर्माविषयी त्याच्या मनात काही एक विकल्प नसतो. दोन्ही कर्माविषयी समान बुद्धी झालेली असते, म्हणून तो पुरुष कर्म आणि कर्ता या द्वैताची वार्ता देखील जाणत नाही. अर्जुना, अशा पुरुषाकडून जो घडतो तो सात्विक त्याग होय. अशा प्रकारे कर्मे टाकली तर ती
सर्वतोपरी टाकली जातात. अन्य पद्धतीने टाकली तरी ती जीवाला अधिकच बांधून टाकतात. श्लोक क्रमांक 11 ते 12. ओवी क्रमांक 218 ते 277. देह धारण करणाऱ्या देहाभिमानी पुरुषाकडून सर्वथा कर्माचा त्याग करणे शक्य नाही. जो कर्मफलाचा त्याग करणारा आहे तोच त्यागी म्हटला जातो. अर्जुना, देहाचा आकार प्राप्त झाल्यानंतर जे लोक कर्माचा कंटाळा करतात ते मूर्ख आहेत. दिवा स्वतःच्या प्रकाशाचा द्वेष करू शकेल काय? त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी शरीररूपाने नांदत आहे तोपर्यंत कर्मत्याग कसा घडणार? कर्मफळ ईश्वराला अर्पण करावे. त्याच्या प्रसन्नतेने आत्मज्ञान प्रकाशित होते. त्या आत्मज्ञानाने अविद्येसह कर्म नष्ट होते. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग करावा तेव्हाच त्याचा त्याग होत असतो. अर्जुना, तोच त्रिभुवनात त्यागी आहे. ज्याने कर्मच नैष्कर्म्य अवस्थेला नेलेच आहे. सकामी पुरुषांच्या कर्माचे इष्ट म्हणजे चांगले व अनिष्ट म्हणजे वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मृत्यूनंतरही होते. पण त्यागी पुरुषाच्या कर्माचे फळ कधीही होत नाही. कर्मापासून फळभोग, फळभोगापासून पुनःकर्म अशी साध्या साधनांच्या प्रकारानं म्हणजे बीजंकुर या न्यायाने तो फळभोग पसरत असतो. याप्रमाणे कर्म फळाचा त्याग न करणारे लोक संसाराने गुरफटलेले असतात. ज्यांनी फळाचा त्याग केल्यामुळे पुष्कळ फळे देण्याचे काम संपलेले असते, त्या निष्काम कर्मयोगाने झालेल्या चित्तशुद्धीच्या सहाय्याने गुरुकृपा रूपी अमृताच्या तुषाराने विकसित झालेल्या ज्ञानाने जीवब्रह्मातील द्वैतरूपी दारिद्र्य संपलेले असते. तेव्हा मिथ्या जगताच्या आकाराने जे भासते ते जीवाने केलेल्या कर्माचे इष्ट, अनिष्ट आणि मिश्र या स्वरूपाचे फळच असल्यामुळे ते त्रिविध फळ ज्ञानाने नष्ट होते आणि त्या अवस्थेत भोक्ता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी देखील आपोआपच नष्ट होते. अर्जुना, असा हा ज्ञान प्रधान संन्यास ज्यांना घडतो ते कर्मभोगापासून होणाऱ्या शोकापासून मुक्त होतात. श्लोक क्रमांक 13 ते 14. ओवी क्रमांक 278 ते 353. हे महाभाऊ, संपूर्ण कर्म सिद्ध होण्यास ही 5 कारणे सांख्य सिद्धांतात सांगितलेली आहेत. ती माझ्यापासून नीट समजावून घे. या विषयात आधार किती व निरनिराळे करण, नाना प्रकारच्या निरनिराळ्या चेष्टा म्हणजे इंद्रियांचे व्यापार, तसेच 5वे कारण दैव म्हटले आहे. अर्जुना, या कर्माच्या उत्पत्तीविषयी देह हा पहिले कारण आहे. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. या देहात भोक्ता म्हणून राहणारा जीव स्वतःच्या सुखदुःखात भोग्यासह राहतो म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात. सुखदुःखे भोगण्यासाठी पुरुषाला देहावाचून दुसरे स्थान नाही म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात. 22 तत्वांचे कुटुंब राहण्याचे घर आहे म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांचा आधार हा देह म्हणून या देहाला अधिष्ठान म्हणतात. अर्जुना, कर्ता हा कर्माचे दुसरे कारण आहे. चैतन्याने प्रतिबिंब म्हणून जीव हा कर्ता. वस्तुतः देह, इंद्रिय आणि प्रकृती कर्मे करते. अर्जुना, कर्ता हे कर्माचे दुसरे कारण आहे. चैतन्याने प्रतिबिंब म्हणजे जीव हा कर्ता. वस्तुतः देह, इंद्रिय आणि प्रकृती कर्मे आहेत. परंतु जो ती कर्मे मी केली असे भ्रमाने म्हणतो तो जीव या प्रकरणात कर्ता या नावाने सांगितला आहे. बुद्धीत असलेले ज्ञान ज्या श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण या इंद्रियांच्या भेदाने देहाच्या बाहेर इंद्रियपणे पसरतो, तीही वेगवेगळी क्षेत्राधी इंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे. वायूची क्रियाशक्ती
मुळात एक आहे, परंतु शरीरातील निरनिराळ्या स्थानामुळे व त्या त्या असाधारण व्यापारामुळे भिन्न भिन्न स्वरूपाला व नावाला प्राप्त होतो. या प्रकरणात व्यापाराचे मार्गाने भिन्न झालेली ती वायुशक्ती कर्माचे चौथे कारण आहे. त्याचप्रमाणे अंतःकरणात ज्या काम संकल्पादी वृत्ती आहेत त्या सर्व वृत्तीच्या वैभवात ज्ञानप्रधान बुद्धीच एकटी चांगली आहे आणि त्या बुद्धीलाही प्रत्येक वेळी नवी नवी शोभा इंद्रियांच्या उत्साहामुळे आहे आणि इंद्रियांच्या उत्साहमंडळांचा एकच एक शुद्ध अलंकार हा आहे की जेव्हा त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांचा समुदाय असतो तो इंद्रियानुग्राहक देवसमूह कर्माचे सर्वात चांगले असे पाचवे कारण आहे. श्लोक क्रमांक 15 ओवी क्रमांक 354 ते 376. अर्जुना, मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून अथवा त्याच्या विपरीत जे काही कर्म आरंभितो त्याची ही 5 कारणे आहेत. मन हे कर्म करण्याचा संकल्प होण्यास कारण आहे. तो संकल्प वाणीचा दिवा लावतो. वाणीकडून मला हे कर्म करावयाचे आहे असे बोलावयास लावतो. मग ती वाणीची मशाल अनेक कर्माच्या वाटा दाखवते. तो कर्ता जो जीवात्मा तो कर्तेपणाच्या उद्योगात प्रवेश करतो तेथे शरीर, वाणी आणि मन यांचा समूह शारीरिक, वाचिक, मानसिक कर्माला कारण आहे. शरीर, जीवात्मा, इंद्रिये, वायूची क्रियाशक्ती आणि इंद्रियानुग्राहक देवता या 5 उपादान कारणाची आणि 5 निमित्त कारणाची नियमाने एकत्र उपस्थिती असते तेव्हा त्या कर्मसमूहाची उभारणी होते. श्लोक क्रमांक 16 ओवी क्रमांक 377 ते 402. जो पुरुष अशुद्ध बुद्धी असल्यामुळे त्या विषयात केवळ शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी यथार्थ समजतच नाही. सूर्य जसा दिवस व रात्र न होता उदयाने दिवस व अस्ताने रात्र करीत असतो त्याप्रमाणे आत्मा ही कर्मे आणि कर्ता यापैकी न होता दोघांनाही प्रकाशित करतो. परंतु देहच मी आहे असे मानण्याची भ्रमाने ज्याची बुद्धी देहाचे ठिकाणी स्थिर झाली आहे त्याला त्या ठिकाणी अज्ञानाची मध्यरात्र आली आहे. देहरूप असलेले मीच कर्माचा कर्ता आहे असे ते मानत असतो. असंस्कृत बुद्धीचा मनुष्य शुद्ध अविकारी आत्मस्वरूपाचे ठिकाणी प्रकृतीने केलेल्या कर्तृत्वाचा आरोप करतो व असंख्य कर्मे करीत राहतो. श्लोक क्रमांक 17 ओवी क्रमांक 403 ते 460. अर्जुना, ज्या पुरुषांच्या अंतःकरणात मी कर्ता आहे असा भाव नसतो तसेच ज्याची बुद्धी संसारिक पदार्थात आणि संपूर्ण कर्मात लिप्त होत नाही तो पुरुष या सर्व लोकांना मारूनही वास्तविक मारित नाही किंवा पापाने बांधला जात नाही. बाल्यावस्थात निघून जाते तेव्हा बागुलबुवाला आधार राहत नाही किंवा जागृती प्राप्त झाल्यानंतर दृष्टीला स्वप्न जसे दिसत नाही तशी त्या मुक्ताकरिता अहंता व ममता उरत नाही. सूर्य हा अंधार मिळवण्यासाठी कोणत्याही गुहेत शिरो परंतु तो अंधार त्याच्या वाटेला येत नाही. त्याप्रमाणे मी देह नसून आत्मा आहे अशा भावाने जो व्यापला जातो जो त्या दृष्टीकडे पाहतो ते दृश्यासह त्याचाच आत्मा आहे. मुक्त पुरुषाने जे कर्त करावे ते स्वभावताच तोच असतो त्याचा आत्मा असतो. त्यामुळे ते दृश्यासह त्याचाच आत्मा होते. मुक्त पुरुषाने जे कर्त करावे ते स्वभावताच तोच असतो त्याचा आत्मा असतो. त्यामुळे तो मुक्त कोणत्या कर्मात अडकत नाही. मुक्ताला व्यापकपणामुळे क्रियेरहित्व प्राप्त झालेले असते. याप्रमाणे ज्याच्या आत्मानुभवात देहाचे ठिकाणी असणारा अहंभाव मिथ्या झाला तरी सुद्धा
देहाची असेपर्यंत कर्मे घडत असतात. अर्जुना, अरण्यातील झाडे न लावता वन तयार होते, न बांधता गंधर्व नगर जसे निर्माण होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रयत्ना वाचून देहाची 5 कारणांपासून आपोआप सर्व क्रिया होतात. आपल्या उदयाने चंद्रविकासी कुमुद कसे संकुचित होते आणि सूर्यविकासी कमळ कसे विकसित होते, हे दोन्ही प्रकार सूर्य जसा जाणत नाही, त्याप्रमाणे जो मुक्त देहात असूनही मी देह नाही अशा बोधानेच असतो. जो मुक्त पुरुष आत्म्याचेच शुद्ध स्वरूप झाला आहे, त्याला कर्माची बंदीशाळा नाही. श्लोक 18 ओवी क्रमांक 461 ते 516. ध्याता, ध्यान, ध्येय हे तिन्ही कर्माचे प्रेरक आहेत. अर्थात त्या तिन्हीच्या संयोगाने कर्मात प्रवृत्त होण्याची इच्छा उत्पन्न होत असते आणि कर्ता, करण, क्रिया असा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. अर्थात या तिन्हीच्या संयोगाने कर्म घडते. ध्यान म्हणजे विषयाचे प्रकाशन करण्याची क्रिया, ध्याता म्हणजे ज्ञानाचा आश्रय असलेले अंतःकरण व ध्येय म्हणजे ज्ञानाच्या विषय घटपटादी हे 3 जगाच्या प्रवृत्तीचे बीज असून या तिघांमुळे जीवाची कर्माकडे प्रवृत्ती होते. अर्जुना, बुद्धी, मन, चित्त व अहंकार जी आहेत त्यापैकी बुद्धीने हे कर्म केले पाहिजे असा कर्तव्याचा निश्चय करतो, मनाने कर्तव्याची इच्छा करतो, चित्ताने कर्तव्याचे अखंड चिंतन करतो, अहंकाराने माझे हे कर्तव्य आहे, मी या कर्तव्याचा कर्ता आहे असा गर्व वाहतो. याप्रमाणे अंतःकरण चतुष्टयाने प्रथम कर्तव्याला आपल्या मापात बसविले, नंतर त्या कर्तव्यापासून सुख निर्माण होणारे हे त्याला कळले, तर अंतःकरणाच्या बाहेरची जी चक्षुरादिक 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिय त्यांना जागृत करून लवकरच क्रियेकडे प्रवृत्त करतो. मग कर्माचे फळ हाताशी येईपर्यंत त्या इंद्रियासमूहाकडून पुष्कळच कष्ट करवून घेतो. ते कर्तव्य दुःखकारक आहे असे वाटले तर त्याचा त्याग करतो. अर्जुना, त्याग स्वीकारल्याविषयी इंद्रियांचे जो खंड मानेवर वाहत असताना त्या ध्यात्यालाच कर्ता असे म्हणतात. कर्त्याने आरंभलेली सर्व कर्मे करण्याविषयी इंद्रिये ही अवताप्रमाणे शक्तिशाली आहेत, म्हणून इंद्रियांना करणे म्हणतात. आणि याच करणांच्या योगाने कर्ता ज्या क्रियेची उभारणा करतो, त्या सामान्य क्रियेने जे व्यापले जाते त्याला कर्म असे म्हणतात. श्लोक क्रमांक 19 ते 22 ओवी क्रमांक 517 ते 585. ध्यान, कर्म आणि कर्ता हे सत्व, रज, तम या 3 गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. अर्जुना, ज्या ध्यानाने मनुष्य भिन्न भिन्न सर्व भूतांच्या ठिकाणी एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने स्थित पाहतो, ते ज्ञान सात्विक होय. ध्येयाला पाहून गेले असता ध्येय बाजूला सारले जाते व त्या ध्येयाच्या नामरूपाची प्रतीती न येऊन ज्ञाता म्हणजे आत्मा पुढे जातो. सर्व पदार्थ आत्मरूपाने प्रतीतीला येतात, ते ज्ञान सात्विक होय. ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांची ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारची अनेक भाव पृथक पृथक जाणतो, ते ज्ञान राजस होय. पदार्थाचे पुष्कळ भेद जाणून जे ज्ञान पदार्थानुसार लहान मोठ्या आकाराला प्राप्त होते, ते राजस ज्ञान होय. जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिहीन, तत्वार्थरहित व तुच्छ असते, ते ज्ञान तामस होय. जे ज्ञान तामस गुणरूपी पिशाचाने झडपले आहे, त्यामुळे जे वेडे होऊन पंचविषयाच्या भोवती सारखे फिरत राहते, कोणत्याही विषयाला निषिद्ध म्हणत नाही. तामस ज्ञानाला सर्व जगच आपले धन वाटते. सारे विश्व ज्या ध्यानाने केवळ भोग्य विषय मानले आहे, त्या ध्यानाचे फळ देहाचे पोषण हे एकच आहे.
श्लोक क्रमांक 23, पान नंबर 241. श्लोक क्रमांक 23 ते 25, ओवी क्रमांक 586 ते 630. जे कर्म शास्त्रविधीने नियम असे व कर्तेपणाचा अभिमान सोडून फलाशारहित पुरुषाने राग द्वेष त्यागून केलेले असते ते सात्विक कर्म होय. सात्विक ज्ञानामुळे सात्विक झालेला कर्ता काया वाचा मनाने नित्य नैमित्तिक कर्माची अनुष्ठान करतो, परंतु कर्मफलाची इच्छा करत नाही. संपूर्ण कर्म ब्रह्मार्पण करतो. अर्जुना, जे कर्म मोठ्या परिश्रमापूर्वक तसेच फळांची इच्छा ठेवणाऱ्या अहंकारी पुरुषाकडून केले जाते ते राजस कर्म होय. त्या माणसाच्या मनात मी एक मोठा कर्मठ आहे असा अहंकार भरलेला असतो. तो आई वडील गुरु यांना मानत नाही. क्लेशयुक्त काम्य कर्म हे राजस कर्म होय. अर्जुना, जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य याचा विचार न करता केवळ अज्ञानाने आरंभिले जाते त्याला तामस कर्म म्हणतात. ते कर्म शास्त्र निंदेचे लोकनिंदेचे काळे घर आहे. पतंग जसा दिव्याच्या द्वेषाने दिव्यावर झडप घालून स्वतः देहाने जळून जातो व दिवा विझवून जगाच्या डोळ्याला अंधार करतो, त्याप्रमाणे घरातील सर्व घन वाया खर्ची पडले तरी चालेल, याशिवाय स्वतःच्या देहाचा घात झाला तरी चालेल, परंतु ज्या योगाने दुसऱ्याचा नाश होईल असे कर्म करतो ते कर्म तामस होय. श्लोक क्रमांक 26 ते 28, ओवी क्रमांक 631 ते 691. आसक्तिहीन अहंकारयुक्त शब्द न बोलणारा, धैर्यवान व उत्साही, कार्यसिद्धीत किंवा असिद्धीत हर्ष शोकादी विकार न पावणारा असतो तो कर्ता सात्विक म्हटला जातो. फलाशा न ठेवता नित्य नैमित्तिक कर्म करतो. श्रद्धेने पुष्कळ कर्मे करतो, पण मी कर्ता आहे असे अभिमानाने बोलत नाही. कार्यसिद्ध किंवा असिद्धीमध्ये जो शांत असतो तो कर्ता सात्विक होय. आसक्तियुक्त कर्माच्या फलाची इच्छा करणारा आणि लोभी तसाच हिंसक, दुसऱ्यांना पीडा देणारा, अशुद्ध चरणी व शोकाने युक्त असतो तो कर्ता राजस म्हटला जातो. राजस कर्ता संपत्तीवर अतिशय लोभ करणारा असतो, तसेच दुसऱ्यांच्या संपत्तीचा लोभ करणारा असतो. मनाने वाणीने व शरीराने कोणालाही दुःख देतो, तसेच स्वतःचा स्वार्थ साधित असतो. दुसऱ्याचे हित पाहत नाही. धोत्र्याच्या फुलाला आत गुंगी आणणारा मादकपणा असतो आणि बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे तो आत बाहेर अपवित्र असतो. अर्जुना, विक्षेपयुक्त चित्ताला अशिक्षित, घमेंडखोर व धूर्त व दुसऱ्याच्या जीवनवृत्तीचा नाश करणारा, नेहमी शोकग्रस्त असणारा आणि दीर्घसूत्री असा कर्ता तामसी म्हटला जातो. आपला व दुसऱ्याचा घात करणाऱ्या ज्या वाईट क्रिया आहेत त्या करण्यास जो आरंभ करतो, ज्याच्या कृतीत मेळ नसतो, विचारपूर्वक व पूर्व नियोजित त्याची कृती नसते, तो अत्यंत लबाड असतो. सर्पाला दूध पाजल्यानंतर तो दुधाचे विष करतो, त्याप्रमाणे तो दुसऱ्याचे गुण घेतो व त्या गुणांचे दोषात रूपांतर करतो आणि दुसऱ्याला देतो. अशा तामस माणसाच्या छायेतही उभे राहू नये. श्लोक क्रमांक 29 ते 32, ओवी क्रमांक 692 ते 732. हे अर्जुना, बुद्धीचा व धारण शक्तीचा हा गुणामुळे होणारा त्रिविध भेद माझ्याकडून श्रवण कर. हे पार्थ, प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग तसेच कर्तव्याला
व अकर्तव्याला, त्याचप्रमाणे भय व अभय यांना, तसेच बंध व मोक्ष यांना जी बुद्धी तत्वतः जाणते ती बुद्धी सात्विक होय. जसा रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा करतो, त्याचप्रमाणे जी बुद्धी संकुचित न होता निर्वर्धिकपणाने कर्तव्याचा निर्णय जाणते ती बुद्धी सात्विक म्हटली जाते. अर्जुना, जो पुरुष च्या बुद्धीचा द्वारा धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य यांना विपरीत रूपाने जाणतो ती बुद्धी राजसी होय. शुद्ध कर्तव्याविषयी जी अज्ञानी आहे ती राजसी बुद्धी आहे. अर्जुना, जी बुद्धी तमोगुणाने व्याप्त होऊन अधर्माला धर्म आणि सर्व पदार्थाला विपरीत मानते ती तामसी बुद्धी होय. जेवढे वेद प्रतिपाद्य धर्म आहेत तेवढे त्या बुद्धीला पापे वाटतात आणि सत्य ते खोटे आहे असेच ते समजते. ती बुद्धी सर्व अर्थांना अनर्थ करून टाकते. कोणत्याही काळात जे जे नीतिशास्त्राने व्यवस्थित गुण म्हणून निश्चित आहेत ते सर्व दोष मानते. श्लोक 33 ते 35, ओवी क्रमांक 733 ते 771. हे पार्था, ध्यानयोगद्वारा ज्या अव्यभिचारी धारणेने मनुष्य मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय. ज्या धैर्य राजाने यम आणि नियमांच्या योगाने मनाला आसन, प्राणायामांच्या योगाने प्राणाला प्रत्याहार, धारणेच्या योगाने इंद्रियांना परस्परातील क्रियारूपी संभाषणे बंद करावयास लावली. मन, प्राण, इंद्रिय या सर्व निसंग झालेल्या मंडळींना योगाच्या कौशल्याने ध्यानाच्या आतल्या सविकल्प समाधीरूपी घरात कोंडून टाकले जाते. ती ही अष्टांग योगधारक धारणा सात्विक आहे. हे अर्जुना, फलेच्छा असणारा मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणेने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय. तो जीवात्मा मी हे मिळवीन, मी हे भोगीन, मी हे करीन अशा मनोरथांच्या सागरावर धर्मार्थ कामाच्या जहाजावर बसून त्या धैर्य बळाने क्रियारूपी व्यापार करतो. त्या व्यापारात पाप पुण्यात्मक कर्माचे भांडवल घालतो. त्या भांडवलाच्या चौपट भोगाचा माल घरी येतो का पाहतो. धैर्य बळाने क्रियारूपी व्यापार करतो. त्या व्यापारात पाप पुण्यात्मक कर्माचे भांडवल घालतो. त्या भांडवलाच्या चौपट भोगाचा माल घरी येतो का पाहतो. ती राजस धारणा होय. अर्जुना, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणेमुळे निद्रा, भय, चिंता, दुःख आणि उन्मत्तपणा यांना धारण करून राहतो ती धारणी धैर्य बळाने क्रियारूपी व्यापार करतो. त्या व्यापारात पाप पुण्यात्मक कर्माचे भांडवल घालतो. त्या भांडवलाच्या चौपट भोगांचा माल घरी येतो का पाहतो. ती राजस धारणा होय. अर्जुना, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणेमुळे निद्रा, भय, चिंता, दुःख आणि उन्मत्तता यांना धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. काळ जसा शरीराला कोणत्याही वेळी विसरत नाही त्याचप्रमाणे तमोगुणी मनुष्याला गर्व कधीही सोडत नाही. निद्रा, भय, शोक, विषाद, मद हे पाचही दोष तामसाची ठिकाणी असतात. ती धारणा तामसी होय. श्लोक क्रमांक 36 ते 39, ओवी क्रमांक 772 ते 812. अर्जुना, आता 3 प्रकारची सुखही माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक पुरुष भजन, ध्यान
आणि सेवादी यांच्या अभ्यासाने रमतो व दुःखाच्या नाशाला प्राप्त होतो, ते सुख प्रथम साधनांच्या आरंभी विषासारखे वाटते, परिणामी अमृततुल्य आहे. म्हणून जे भगवतविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न झालेले सुख आहे ते सात्विक म्हटले आहे. ध्यानाने आत्मसुख प्राप्त करून घेण्यासाठी मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, उपरती सहिष्णुता, चित्ताची एकाग्रता, गुरु देवता यांचे ठिकाणी परमविश्वास या सर्व विषयांचा जेथे मेळावा आहे तेथे ज्या सुखाला प्रवेश होतो, म्हणून ते सुख अवघड आहे. सर्व प्रकारच्या विषमभोगाला टाळून स्वर्ग व ऐहिक संसाराला मर्यादाचे कुंपण घालून अंतःकरणात वैराग्य निर्माण होते, तेव्हा आत्मसुख प्राप्त होते. सर्व प्रकारच्या विषयभोगाला टाळून स्वर्ग व ऐहिक संसाराला मर्यादाचे कुंपण घालून अंतःकरणात वैराग्य निर्माण होते, तेव्हा आत्मसुख प्राप्त होते. द्राक्ष प्रारंभी आंबट असते, परंतु पिकल्यानंतर त्याची गोडी वाढते. त्याचप्रमाणे वैराग्यादी साधने अभ्यासाने परिपक्व झाल्यानंतर आत्मज्ञान होते. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर जे लाभते ते सात्विक सुख होय. साधना करताना कष्ट आहेत, पण साध्य प्राप्त झाल्यानंतर अखंड आनंद शिल्लक राहतो. अर्जुना, जे सुख विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने होते ते भोगकाळी अमृतासारखे गोड वाटते, पण परिणामी विषासारखे होते, म्हणून ते सुख राजस होय. इंद्रियाचे लाड केले असता धर्माचा हिरवागार मळा खाक जाळून विषयांचा सोहळा भोगला जातो, तेथे पातक वाढू लागतात. ती पातके मनुष्याला नरकात पाठवितात. म्हणून या रजोगुणाने बनलेल्या सुखाला हात लावू नये. अर्जुना, जे सुख प्रारंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह निर्माण करणारे आहे, निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून उत्पन्न होणारे आहे, ते तामस सुख म्हटले आहे. शास्त्राच्या विरुद्ध वागल्याने जे सुख प्राप्त होते, भक्षण, अपेय, पान केल्याने जे सुख होते, दुसऱ्याचे धन चोरल्याने जे सुख होते, जे आळसाने पुष्ट होते, जे झोपेने अनुभवले जाते, ज्याच्या आरंभी शेवटी आत्मप्राप्तीचा मार्ग विसरला जातो, ते सुख सर्वतोपरी तामस आहे. श्लोक क्रमांक 40, ओवी क्रमांक 813 ते 817. हे अर्जुना, पृथ्वीवर किंवा स्वर्गात अथवा देवताही असा कोणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांपासून मुक्त असेल. सर्व जगत त्रिगुणात्मक मायेचाच विकार आहे. माती वाचून चिखलाच्या गोळ्याला आणि पाण्या वाचून लाटांना उत्पत्ती आहे काय? त्याप्रमाणे असा कोणताही प्राणी खरोखर झाला नाही ज्याच्या गुणांशी संबंध नाही. सर्व प्राणी केवळ 3 गुणांचे बनलेले आहेत. श्लोक 41 ते 44, ओवी क्रमांक 818 ते 884. हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र याची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांनी निरनिराळी केली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांचे दमन, अंतर्बाह्य शुद्धी, धर्माकरिता कष्ट सहन करणे, क्षमाभाव, मन, इंद्रिय व शरीर यांची सरलता, शास्त्रविषयक ज्ञान आणि परमात्माचा अनुभव ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. या विश्वाला चालविणाऱ्या परमसत्तेचा अनुभव घेऊन सर्व खलविंद ब्रह्म याची जाणीव सदैव राहिली पाहिजे. अर्जुना, शौर्य, तेज, धैर्य, चतुरता, युद्धातून पळून न जाणे, दान आणि स्वामीभाव ही क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. अर्जुना, शेती करणे, गोरक्षण करणे आणि व्यापार हे वैश्यांची स्वाभाविक कर्मे आहेत.
आणि शूद्राची देखील सेवारूप कर्मे स्वाभाविक आहे. श्लोक क्रमांक 45 ते 46, ओवी क्रमांक 885 ते 922. आपापल्या स्वाभाविक कर्मात रत असलेल्या पुरुषाला भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. ज्या परमात्म्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती झाली, ज्याने हे सर्व जगत व्यापलेले आहे, त्या परमेश्वराचे आपल्या स्वाभाविक कर्माद्वारे पूजन करून मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो. अर्जुना, तेजाने दिवे जसे व्यापलेले असतात, त्याप्रमाणे ज्याने हे सर्व जगत आत बाहेर पूर्ण व्यापले आहे, त्या सर्व स्वरूप ईश्वराची स्वकर्मरूप फुलांनी पूजा केली असता ती त्याच्या अमर्याद संतोषास कारण होते. सारे विश्व हे मंदिर आहे हे जाणून प्रत्येक कर्म सत्याने करावे, म्हणजे हृदयातील प्रेम प्रकट होईल. त्या विश्वात्मक प्रेमाने जीवन पूर्ण आनंदरूप बनून जाईल. श्लोक क्रमांक 40 ते 49, ओवी क्रमांक 923 ते 983. उत्तम प्रकारे आचरलेल्या परमधर्माहून गुणरहिताही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वधर्मरूपी कर्म करणारा पुरुष पापभागी होत नाही. अर्जुना, स्वाभाविक कर्म सदोष असले तरी पण ते टाकू नये. श्लोक क्रमांक 40 ते 49, ओवी क्रमांक 923 ते 983. उत्तम प्रकारे आचरलेल्या परमधर्माहूनही गुणरहिताही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वधर्मरूप कर्म करणारा पुरुष पापभागी होत नाही. अर्जुना, स्वाभाविक कर्म सदोष असले तरी पण ते टाकू नये. अग्नी जसा धुराने आच्छादिलेला असतो, त्याचप्रमाणे सर्व कर्मे दोषाने आच्छादिलेले असतात. अंतःकरण शुद्ध केले ती अंतःकरणात फक्त प्रेम शिल्लक राहते. त्यामुळे कर्मे हे कर्म न राहता अंतःकरणातून शुद्ध निस्वार्थ प्रेमच प्रकट होत असते. कर्मातून दोष निर्माण होतात, परंतु शुद्ध प्रेमातून दोष निर्माण होत नाहीत. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेली निस्पृह स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष सांख्य योगाचे द्वारा परम नैकर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतो. अर्जुना, पारध्याच्या जाळ्यात वारा जसा अडकत नाही, त्याचप्रमाणे या देह, स्त्री, पुत्र, गृहादी संसाराने जे सर्वत्र जाळे पसरून ठेवले आहे, तेथे तो पुरुष अडकत नाही. अग्निराखेत दडपून टाकला असता धूर जसा थांबतो, त्याचप्रमाणे जेव्हा आत्मवेध लागतो तेव्हा ऐहिक परलौकिक भोगाविषयी असलेल्या इच्छेचा मृत्यूच झालेला असतो. पौर्णिमेला आलिंगन दिलेला चंद्र जसा कलेची न्यूनता टाकून देतो, त्याचप्रमाणे अर्जुना, गुरुकृपेने अंगीकारलेले तो साधक अज्ञान टाकून ध्यानाने पूर्ण होतो. अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता व कार्य अशी त्रिपुटी आहे. अज्ञान नष्ट झाल्याबरोबरच कर्माची त्रिपुटी नाहीशी होते. अशा रीतीने ही मूळ अज्ञानासह सर्व कर्म संन्यास संभवतो. या ब्रह्मस्वरूपात स्वभावतः कोणतेही कर्म नाही, म्हणून त्याला नैष्कर्म्य असे म्हणतात. वस्तुतः वायूचा लोप झाला असता तरंग जसा समुद्र आहे, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला असता जीव ब्रह्म आहेच. आपल्या स्वरूपाचे अज्ञान निवृत्त करणारे जे काही ज्ञान आहे, तेही गौण स्वरूपाने असणे, अशी जी व्यवस्था आहे, त्यापेक्षा दुसरे या परमार्थात काहीही उत्पन्न व्हावयाचे नसते.
म्हणून या अवस्थेला परमसिद्धी म्हटले जाते. श्लोक क्रमांक 50, ओवी क्रमांक 984 ते 1010. हे कुंतीपुत्रा, अंतःकरणाची शुद्धिरूप सिद्धी प्राप्त झालेला पुरुष जसे सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो, तसेच जीव तत्वज्ञानाची परानिष्ठा आहे, तीही माझ्याकडून थोडक्यात समजून घे. सूर्याचा उदय होताच अंधार हा प्रकाशच होतो, किंवा दिव्याच्या संगतीने कापूर हा दिवाच होतो. त्याप्रमाणे गुरुने उपदेशलेल्या महावाक्याचे श्रवण झाल्याबरोबर जीव ब्रह्माचे द्वैत बाधित होऊन त्याची अखंडकार वृत्ती आत्मस्वरूपाचे ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होते. त्याला मग कर्म आहे असे कोणी म्हणू शकेल? आकाशाला कुठे येणे जाणे असते काय? श्लोक क्रमांक 51 ते 53, ओवी क्रमांक 1011 ते 1090. विशुद्ध बुद्धीने युक्त एकांत व शुद्ध देशात राहणारा मितहारी काया वाचा मन यांना जिंकलेला दृढ वैराग्य चांगल्या रीतीने असलेला पुरुष, निरंतर ध्यान योग परायणा असलेला, सात्विक धारणेने अंतःकरणाला वश करून तसेच शब्दादी विषयांचा त्याग करून आणि प्रीतिद्वेषाने नष्ट करून अहंकार, बल, घमेंड, काम, क्रोध व संग्रह यांचा त्याग करून ममतारहित आणि शांत अंतःकरणाचा पुरुष सच्चिदानंद ब्रह्मात ऐक्य पावण्याला योग्य होतो. वनात राहून त्याने स्वतःच्या अवयवांना सोबती केलेले असते. त्याचा आहार थोडासा पण संतोष मोठा असतो. काया वाचा व मन हे बाहेरचे प्रदेश जिंकून त्या साधकाने आकाश स्वाधीन केलेले असते. हातात आरसा घेतला असता त्यात आपले प्रतिबिंब जसे पाहता येते, त्याप्रमाणे गुरुवाक्याने जागृत केलेल्या बोधात मी ब्रह्म आहे असा आपला निश्चय पाहतो. कुंडलिनी शक्तीला जागृत करून सुषुम्नेत कुंडलिनीला नेऊन त्यायोगे तिला फुगवून मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या चक्रापर्यंत एक एक चक्राचा क्रमाने भेद करून ब्रह्मारंधात सहस्त्रदल असलेला 17व्या अमृत कलेने भरलेला जो मेघ त्याच्याकडून अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा ओघ मूलाधारापर्यंत आणून 6 चक्ररूपी पुण्यपर्वतावर नाचत असलेला चैतन्यरूपी भैरवाच्या खापराच्या पात्रात वायू मनाची खिचडी आणि रोडगा घालून अष्टांग योगाचा हा बळकट समुदाय पुढे घालून झाल्यानंतर मागच्या बाजूला ध्यान देखील सिद्ध केलेले असते. त्या ज्ञानी राजाला ब्रह्माची समानता प्राप्त झाल्यामुळे हा राहत नाही. सर्व प्रकारचे द्वैत पूर्णपणे जाणे हेच ब्रह्म होणे होय. श्लोक क्रमांक 54, ओवी क्रमांक 1091 ते 1029. सच्चिदानंद ब्रह्माशी तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा पुरुष कशाबद्दलही शोक करत नाही, कसली आकांक्षाही धरत नाही आणि तो सर्व भूताचे ठिकाणी आत्मदृष्टीने सम असतो आणि माझ्या परमभक्तीला प्राप्त करून घेतो. पाटीवरील अक्षरे जशी हाताने सहज पुसता येतात, त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने नाना प्रकारचे भेद लेपून जातात. स्वप्नाचे दिसणे आणि न दिसणे हे जसे आपल्या ज्ञानाचे सत्तेवर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्वाचे अस्तित्व, विश्वाचा अत्यंत भाव
ज्या प्रकाशाने प्रकाशित होतो असा जो माझा सहज नित्य सिद्ध प्रकाश आहे, तोच भक्ती या चांगल्या शब्दाने वर्णिला जातो. श्लोक क्रमांक 55, ओवी क्रमांक 1130 ते 1245. पराभक्तीच्या द्वारे तो मला तत्वता उत्तम प्रकारे जाणतो. मी जो व जसा आहे त्या भक्तीने मला यथार्थपणे जाणून त्याच वेळी माझ्या ठिकाणी प्रवेश करतो. ज्ञानी लोक भक्तीला स्वसंवित्ती असे म्हणतात. शैवशक्ती म्हणतात. भक्ती प्राप्त झाली की विवेकासह वैराग्य आणि बंधासह मोक्ष हे दोघे आटून जातात आणि निवृत्तीसह वृत्ती बुडून जाते. समुद्राच्या अंगाशी एकरूप होऊन गंगा जशी समुद्रावर तळपते, तोच प्रकार त्या भक्तीचा आहे. जागे झाल्यावर स्वप्न जसे नष्ट होते, त्यावेळी आपलेच आपल्याशी जसे ऐक्य दिसते, त्याप्रमाणे द्वैत वाचून तो भक्त माझे सुख अनुभवितो. त्याप्रमाणे जो पुरुष मीच झाला नाही, त्याला मी कसा आहे, केवढा आहे हे कसे कळेल? याकरिता क्रमाने साधना करून ब्रह्मभावाच्या योग्यतेला आलेले पुरुष मीच झालेला असतो. प्रभा जशी सूर्यबिंबाचे ठिकाणी सर्वत्र विलास करते, त्याप्रमाणे तो कर्मयोगी माझे स्वरूप होऊन क्रिये वाचून माझी भक्ती करतो. अलंकार जसे अभेदाने सोन्याचे भजन करतात, त्या भक्ताला मीच सर्वत्र दिसत असतो. त्यामुळे त्याला यात्रेसाठी काशीला जावे लागत नाही. अद्वैत रूप हीच खरी यात्रा आहे. तो ब्रह्मरूप झाल्यामुळे परमार्थतः त्याचेकडून कोणतेच कर्म घडत नाही. या अकर्माचेच नाव पूजा आहे. तो मनाने जो संकल्प करील तो माझा जप आहे. तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी आहे. रत्नाशी कांती जशी एकरूप झालेली असते. अर्जुना, मी विश्वाचा आधार आहे. मी सर्व काळ उत्कर्षाला पावलेला विश्वाचा राजा आहे. मी स्वाभाविक सत्तारूप आहे. मी सर्व आणि सर्वात असलेला व सर्वाहून वेगळा आहे. मी नित्य नूतन आहे. मी सर्व विशेष शून्य आहे. स्थूल आणि सूक्ष्म मीच आहे. सारांश जगात जे काही आहे ते मीच आहे. मी क्रियारहित, एक असंग, शोकरहित, व्याप्त आणि व्यापक, क्षरातील आणि अक्षरातील पुरुषोत्तम मीच आहे. मी सर्व गुणरहित व सर्व इंद्रियरहित आहे. मी कुलगोत्ररहित, सर्वत्र समप्रमाणात आहे. मी सर्व स्वतंत्र आहे. मी साक्षात परब्रह्म आहे. एकातून एक वजा केल्यावर शून्य राहते, त्याप्रमाणे आहे व नाही हे दोघे एकमेकात वजा केल्यावर मीच शिल्लक राहतो. श्लोक क्रमांक 56 ते 60, ओवी क्रमांक 1246 ते 1298. माझा आश्रय केलेला निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे सदा करीत राहूनही माझ्या कृपेने सनातन अविनाशी असे परमपद प्राप्त करून घेतो. तो कर्मयोगी देशाने, काळाने व स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही, ते माझे अविनाशी पद प्राप्त करून घेतो. अर्जुना, सर्व कर्मांना मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून मत्परायण होऊन समत्वबुद्धिरूप निष्काम कर्मयोगाचे आचरण करून निरंतर चित्ताने माझ्याशी युक्त हो. आकारा वाचून छाया जशी वेगळी नसते, तशी ती प्रकृती कल्पित असल्यामुळे अधिष्ठानभूत आत्मस्वरूपापेक्षा वेगळी उरत नाही. अर्जुना, तू माझ्या ठिकाणी निरंतर मन लावल्याने माझ्या कृपेने जन्म, मृत्यू आदी सर्व संकटांना अनायासे तरुण जाशील.
आणि जर अहंकाराने माझे सांगणे ऐकले नाहीस तर परमार्थापासून भ्रष्ट होशील. अनन्य भक्तीने तू माझ्याशी एकरूप झालास की माझा प्रसाद तुला प्राप्त होईल. त्या प्रसादाने सर्व प्रकारच्या दुःखातून तू तरुण जाशील. अर्जुना, अहंकाराने मी युद्ध करणार नाही असे जे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा क्षात्र स्वभाव तुला युद्धामध्ये प्रवृत्त करून प्रकृती तुझ्याकडून युद्ध करून घेईल. जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध झालेल्या असल्याने परावश होऊन करशील. ते अदृश्य प्रारब्ध कर्म ईश्वराच्या अधीन असल्यामुळे ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध असे काहीच करणार नाहीस. श्लोक क्रमांक 61, ओवी क्रमांक 1299 ते 1318. हे अर्जुना, शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने त्याच्या कर्मानुसार भ्रमण करवित सर्व भूत प्राण्यांचे हृदयात स्थिर आहे. तो ईश्वर सर्व भूतांचे अंतरात हृदयरूपी महाकाशात समिष्ट जीवांच्या ज्ञानरूप बुद्धिवृत्तीच्या हजारो किरणांनी उदयाला आला आहे. ब्रह्मदेवापासून छोट्या किड्यापर्यंत सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार अधिकाराला प्राप्त करून देऊन देहाचे विविध आकार दाखवितो. देहाचे जे आकार तेच निराकार आत्म्याचे दुसरे साकार रूप आहे असे समजून अंतःकरण विशिष्ट जीव त्या रूपाने प्रगट होतो. त्याप्रमाणे देहरूपी यंत्रावर सर्व भूतांना अहंकाराच्या द्वारा चढवून त्यांच्या संचित कर्माची दोरी हलवीत असतो. ज्याप्रमाणे चक्री वारा गवताला आकाशात फिरवितो त्याप्रमाणे तो ईश्वर त्या भूतांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग व मृत्यू या दोन लोकात फिरवितो. तो ईश्वर अर्जुना हृदयात आहे. देहासंबंधी अभिमान न धरता मी अशी जी सामान्य स्फूर्ती उत्पन्न होते तेच खरे ईश्वराचे स्वरूप आहे. मी जरी युद्ध करणार नाही असे म्हणलास तरी ती ईश्वर प्रवृत्ती तुला युद्ध करावयास प्रवृत्त करेल. श्लोक क्रमांक 62, ओवी क्रमांक 1319 ते 1322. हे भारता, त्या परमेश्वराला तू सर्व भावाने शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परम शांती व शाश्वत असे परमधाम प्राप्त होईल. त्या ईश्वराला अहंकार, वाणी, चित्त आणि देह समर्पण करून शरण जा. तू त्या अविनाशी पदाचा राजा होशील. श्लोक क्रमांक 63 ते 65. हे अर्जुना, याप्रमाणे मी तुला गुह्यातील परमगुह्य असे ज्ञान सांगितले आहे. त्या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णता चांगला विचार करून मग तू जसे इच्छितोस तसे कर. हे गीता या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व वेदादी ग्रंथांचे सारभूत असलेले ज्ञान तुला सांगितले आहे. या ज्ञानाच्या योगाने आत्मरूपी रत्न हाती येते. आता पुन्हा माझे सर्वापेक्षा गुह्यतम असलेले श्रेष्ठ वचन ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस, त्यामुळे मी तुला हे हितवचन सांगत आहे. माझे ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझे यजन पूजन करणारा हो, मला नमस्कार कर. या योगाने तू मला प्राप्त होशील. ही मी तुझ्याजवळ सत्य प्रतिज्ञा करत आहे, कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस. सर्व अंगाने वारा जसा आकाशाशी एकरूप होऊन असतो त्याप्रमाणे देह, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या सर्व कर्मांनी माझ्याशी एकरूप होऊन राहा. धन, सत्ता, विद्वत्ता, कुल, रूप, शील
यांचा अभिमान न धरता सर्व विश्वात मी भरून राहिलो आहे हे समजून सर्वांची शुद्ध अंतःकरणाने सेवा कर. सर्वांवर निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव कर. पोकळीवरही प्रेम कर, म्हणजे तू माझ्याशी एकरूप होशील. श्लोक क्रमांक 66. ओवी क्रमांक 1390 ते 1485. अर्जुना, सर्व धर्माचा त्याग करून केवळ मज एकट्या सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्यालाच अनन्य शरण हो. मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. मूळ अज्ञान धर्माचे मिथ्या स्वरूप दाखवित ते अज्ञान टाकून सर्व धर्माचा त्याग कर. अज्ञान नष्ट झाल्यावर मीच एक आपोआप असतो. निद्रेसह स्वप्न गेल्यानंतर जसे जागृतीस आपणच एकटे असतो. जीवरूप भेदाने भिन्न न राहता माझ्याशी एकरूप होणे म्हणजेच मला शरण येणे होय. मला अभेदाने शरण आल्यानंतर तुला धर्माधर्म हे सहजच स्पर्श करणार नाहीत. वेद हा ज्ञानाने संपन्न आहे. सर्वांच्या कल्याणासाठी वेद हा गीतेच्या रूपाने पुन्हा उभा राहिला आहे. जगाला मोक्षाचे दान सारख्या प्रमाणात येऊन शांत केले. तू गीतेतील उपदेश ऐकला आहेस. आता शोक करू नकोस. श्लोक क्रमांक 67 ते 71. ओवी क्रमांक 1486 ते 1539. जो तपस्वी नाही, जो देव गुरु यांचा भक्त नाही, ज्याला शास्त्र ऐकण्याची इच्छा नाही, जो माझा द्वेष करतो, अशा पुरुषांना हे गीताशास्त्र सांगू नये. अर्जुना, तो माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मला निसंशय प्राप्त होईल. पवित्र भक्तिरूपी मंदिरात या गीता रत्नेश्वराची प्रतिष्ठान कर. मग तू जगात माझ्या बरोबरीने तोलला जाशील. तुला लोक माझ्या बरोबरीचा समजला जातील. गीतेचा प्रकार करण्या जो तपस्वी नाही, तो देव गुरु यांचा भक्त नाही, ज्याला शास्त्र ऐकण्याची इच्छा नाही, जो माझा द्वेष करतो, अशा पुरुषांना हे गीताशास्त्र सांगू नये. अर्जुना, तो माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मला निसंशय प्राप्त होईल. पवित्र भक्तिरूपी मंदिरात या गीता रत्नेश्वराची प्रतिष्ठाना करून मग तू जगात माझ्या बरोबरीने तोलला जाशील. तुला लोक माझ्या बरोबरीचा समजतील. गीतेचा प्रचार करण्याहूनही अधिक माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा मनुष्यामध्ये दुसरा कोणीही होणार नाही. अर्जुना, जो पुरुष या धर्मयुक्त आम्हा दोघांच्या संवेदाचे गीताशास्त्राचे अध्ययन करील, अर्थात नित्य पठन करील, त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञद्वारा पूजित होईल असे माझे मत आहे. अर्थज्ञानासारखे गीता पाठकाला फळ आहे. गीता माऊलीला हे जाणते मूल, हे नेणते मूल अशा भेद माहीत नाही. अर्जुना, जो पुरुष श्रद्धायुक्त होऊन व दोषदृष्टी सोडून या गीताशास्त्राचे केवळ श्रवणही करील, तो सुद्धा पापमुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्या श्रेष्ठ लोकाला प्राप्त होईल. श्लोक क्रमांक 72 ते 73. ओवी क्रमांक 1540 ते 1586. हे पार्था, मी सांगितलेले हे ज्ञान गीताशास्त्र तू एकाग्र चित्तेने ऐकलेस का? आणि तुझा अज्ञानाने उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुझे गीतारूपी कृपाप्रसादाने माझा मोह नष्ट झाला. आत्मज्ञान प्राप्त झाले. मी आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थित आहे. मला आता आत्मस्वरूपाविषयी व कर्तव्याविषयी संदेह राहिला नाही.
आता मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. माझे कर्तव्य, कर्ता, क्रिया आणि फळ या त्रिपुटीसह निःशेष गेले आहे, परंतु तुझ्या वाचून मला दुसरे कर्तव्य उरले नाही. श्लोक क्रमांक 74 ते 77, ओवी क्रमांक 1587 ते 1630. संजय म्हणाला, या प्रकारे मी श्री वासुदेवाचा आणि महात्मा अर्जुनाचा हा अद्भुत रहस्यमय व रोमांचकारी संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाल्यामुळे मी हा परम रहस्ययुक्त गुह्ययोग स्वतः योगेश्वर श्रीकृष्ण भगवंतापासून साक्षात सांगत असला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाल्यामुळे मी हा परम रहस्ययुक्त गुह्य योग स्वतः योगेश्वर श्रीकृष्ण भगवंतापासून साक्षात सांगत असता ऐकला आहे. त्यामुळे माझ्याशी त्या ब्रह्मभावाची मिठी पडली, एकांत रूप आली आणि एकरूपता आली आणि मी तूपणाच्या द्वैतासह सर्व जगच ब्रह्मरूपात विरून गेले. हे राजन, श्रीकृष्ण भगवान व अर्जुन यांच्या या रहस्ययुक्त कल्याणकारी व अद्भुत संवादाचे मला पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मी वारंवार हर्षित होत आहे. श्रीहरीचे हे अति अद्भुत रूपही वरचेवर आठवून मला महान आश्चर्य वाटत आहे व मी पुन्हा पुन्हा हर्ष पावत आहे. श्लोक क्रमांक 78, ओवी क्रमांक 1631 ते 1810. जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि जेथे धनुष्यधारी अर्जुन आहे, तेथे श्री विजय वैभव आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सर्व पुरुषार्थ ज्या नाथामुळे सनाथ होतात, तो जगन्नायक श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी असते. लक्ष्मी जेथे असते तेथे सर्व सिद्धी असतात. महाभारताचे सार सर्वस्व म्हणजे 700 श्लोकांची गीता. जो पुरुष काया वाचा मनाने व गीता देवीचा सेवक होईल, त्याला ही गीता स्वानंद साम्राज्याचा राजा करते. संतांच्या संगतीत गीताशास्त्राचे श्रवण करावे. हा माझा ग्रंथ नाही, तर माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथाचा खरोखर हा महिमा आहे. त्यांच्या कृपेने हे ऐश्वर आहे. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ व निवृत्तीनाथ असाही ज्ञानोपदेशाचा संप्रदाय आमच्यापर्यंत प्राप्त झाला. या ग्रंथात उणे पुरे जे काही असेच ते तुम्ही श्रोत्यांनी मातेच्या प्रेमगुणाने सहन करावे. आता ग्रंथसिद्धीनंतर विश्वरूप देवाने माझ्या या वाग यज्ञाला संतुष्ट व्हावे आणि मला प्रसादाचे दान द्यावे. दृष्टीच्या कुटिलपणा जाऊ, त्यांची सत्कर्मात आवड वाढो, प्राणीमात्रांच्या एकमेकांशी अंतःकरणापासून स्नेहभाव जडो, पापाचा अंधकार जाओ व विश्व स्वधर्मी रूपी सूर्याने प्रकाशित हो. जो प्राणी सत्य, प्रिय, हितकर विषयाची इच्छा करील त्याला ते प्राप्त हो. सर्व प्रकारच्या मंगलाचा वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठ भूतांचा समुदाय नास्तिकपणानेच अमांगल्य घालविण्याकरिता या भूमंडळावर सर्व भूतांना अखंड भेटो. जे संत कल्पतरूचे चालते उद्यान आहेत, जे चिंतामणीचे सचेतन गाव आहे, जे अमृताचे बोलते समुद्र आहे, जे कलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहे, ते सज्जन सर्वांना सर्व काळ प्रिय होत सर्व सुखाने पूर्ण होऊन तिन्ही लोकांनी आदिपुरुष परमात्म्याच्या ठाई अखंड भक्ती ठेवावी. विशेष करून या मृत्यूलोकात या ग्रंथाचे पठन, श्रवण आणि अर्थज्ञान संपादन हेच ज्यांचे उपजीवन आहे, अशा लोकांचे ऐहिक
परलौकिक जीवन विजयी हो. अशी प्रार्थना केल्यानंतर निवृत्तीनाथ संतुष्ट झाले व म्हणाले, हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल. या वराने श्री ज्ञानदेव सुखी संतुष्ट झाले. त्याप्रमाणे कलियुगात आणि महाराष्ट्रात देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर जे एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र आहे, त्या नैवाशात जगातील सर्व जीवांचा पालक श्री महालया म्हणजे मोहिनीराज आहे. तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण, जो पृथ्वीपती श्रीरामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता, तेथे आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ शिष्य जो ज्ञानदेव, त्याने गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी भाषेचा अलंकार चढविला. याप्रमाणे श्री भारतभूमी गावात भीष्म नावाच्या प्रसिद्ध पर्वात श्रीकृष्ण अर्जुनाने जो चांगला संवाद केला, तो उपनिषदांचे सार आहे आणि सर्व शास्त्रांचे माहेर आहे व परमहंसरूपी राजहंसानी सेवन करण्याचे मानस सरोवर आहे. त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे, तो येथे पूर्ण झाला आहे, असे श्री निवृत्तीनाथ दास ज्ञानदेव म्हणतात. या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे. शके 1212 चालू होते तेव्हा ज्ञानदेवांनी टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.